चवदार मऊ तुपाळ गुळाचा शिरा। पाऊण वाटी गुळामध्ये 2.5 वाटी पाणी घालून गरम करायला ठेवूया। गूळ चांगला विरघळला, छानशी उकळी आली की बाजूला काढून ठेवायचा आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया। त्यामध्ये काजू सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता काजू खमंग भाजले गेले आहेत, बाजूला काढूया। त्याच कढईमध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। हा जाडसर रवा आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक रवा वापरू शकता। रवा व्यवस्थित चाळून निवडून घ्यायचा आहे। रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा, म्हणजे शिरा मऊ आणि दाणेदार होतो। छान सुगंध यायला सुरुवात झाली आहे। मला इथे साधारणपणे 8 ते 10 मिनिटे लागली आहेत। भाजलेल्या रव्यामध्ये गुळाचं पाणी घालूया। पाणी घालताना हळूहळू घालायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। गुळाचं पाणी नेहमी गाळून घालायचं, म्हणजे बारीकसा खडा किंवा सुकलेला काही मळीचा भाग असेल तर तो आपल्याला वेगळा करता येतो। चिमूटभर मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे शिऱ्याची चव खुलते। मीठ घालणं ऑप्शनल आहे। आता 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तुम्ही पाहू शकता रवा छान फुलला आहे। आता तळलेले काजू मी तुकडे करून घेतले होते ते घालूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी वेलची पावडरचा वापर केलेला नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती वापरू शकता। वरून अर्धा चमचा तूप घालूया, त्यामुळे शिऱ्याला छान चमक येते। सजावटी करता मी वरून पिस्त्याचे काप घातले आहेत। गरमागरम मऊ तुपाळ गुळाचा शिरा लगेचच खायला घ्यायचा आहे। माझ्या आजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। भेटूया लवकरच। तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही।